मित्रांनो, सध्या महार वतन जमिनीचा प्रश्न खूप चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये आणि याबद्दलची नेमकी काय बातमी आहे ते तुम्हाला माहीतच आहे. महार वतन खरं तर त्या लोकांना दिलं गेलं होतं ज्यांना स्वतःच्या जमिनी नाहीये. त्याबद्दलही तुम्हाला सगळी माहीत आहे, कारण याबद्दलच्या ज्या रील्स आहेत, पोस्ट आहेत, त्या प्रचंड प्रमाणामध्ये समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या आहेत. तर अशीच एक महार वतनाची केस मी देखील चालवली होती आणि ती जमीन होती सोयगाव तालुक्यातली गलवडा या ठिकाणची. 2006 मध्ये मी ती केस चालवली होती. एका महार वतन जमिनीचे मालक असणाऱ्या त्या मालकाकडून तिथल्या सवर्ण व्यक्तीनं, सवर्ण कुटुंबानं ती जमीन विकत घेतली होती. विशेष म्हणजे आणि कुठलीही परवानगी न घेता ती जमीन विकत घेतलेली होती. तर त्यावेळेस मी हा पूर्ण कायदा काढला, वाचला, बघितला आणि त्या जे काही व्यवहार आहे तर त्या व्यवहाराला आम्ही आव्हानित केलं होतं कोर्टामध्ये. आणि त्याच वेळेस मी सब डिव्हिजनल ऑफिसर, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देखील तो जो फेरफार झालेला आहे तो रद्द करण्यासाठी मी दावा दाखल केला होता. तर त्यामध्ये मी जो युक्तिवाद केला आणि कायद्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवून दिल्यानंतर तिथले जे उपविभागीय अधिकारी होते त्यांनी तो जो फेरफार आहे तो रद्द केला होता आणि तो खटला देखील आम्ही जिंकला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या शासकीय जमिनी ज्या आहेत तर कुठल्याही शासकीय विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता त्यांची खरेदी विक्री होते आणि कदाचित हा घोटाळा उघडकीस आला म्हणून महार वतनाच्या जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा कित्येक जमिनी आहेत की ज्या शासकीय आहेत, वेगवेगळ्या प्रयोजनासाठी त्या भोगवटादाराला दिलेल्या आहेत, पण काही ना काही कारणास्तव त्या जमिनींचं हस्तांतरण झालं आणि त्यात विहित कार्यपद्धतीचा अवलंब झालेला नाही. अशी बरीचशी प्रकरणं आहेत. तेव्हा कुणीही कुठलीही जमीन विक्री करताना किंवा खरेदी करताना याची अवश्य खात्री करून घ्या की ती जमीन निर्धोक आहे का, खरेदी करण्यायोग्य आहे का, ती शासकीय आहे का किंवा इनामी आहे का किंवा महार वतनाची आहे का किंवा सिलिंगची आहे का किंवा ती एखाद्या प्रकल्पात गेलेली आहे का किंवा मिलिटरी कमांडखाली ती आहे का, याचा म्हणजे पूर्णपणे आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच खरं तर जमिनी खरेदी करणं आवश्यक आहे. अन्यथा यामध्ये खूप मोठा धोका होऊ शकतो. धन्यवाद.